नाताळ सण साजरा करू उत्साहात, प्रभू कृपेची होईल बरसात। सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर सतीश पत्की, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या वाशी शाखा नवी मुंबई येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या 15 टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, मुंबईचे दूध वितरक प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत गोकुळ डेअरी वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळने गुणवत्तेच्या जोरावर साधलेली अभूतपूर्व प्रगती ही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक, वितरक आणि संघातील कर्मचाऱ्यांच्या निष्ठा व कष्टाचे फलित आहे। शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढवले आणि गोकुळने त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली। त्यामुळे गोकुळ आज राज्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह दुग्ध ब्रँड ठरला आहे। मुंबईतील गोकुळची विक्री व्यवस्था स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर आणि आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनातून सन 1988 साली सुरू झाली। त्यानंतर पुणे बाजारपेठही गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या बळावर भक्कम केली। आज या दोन्ही महानगरांमध्ये गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी संकलन व दूध संकलन वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढिंगे, संभाजी पाटील, सुजित मेंचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, नवी मुंबई वाशी, व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मुंबई परिसरातील दूध वितरक संघाचे कर्मचारी आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।